ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मुंबईतल्या ठाकरेंची शिवसेना आणि मनसेतील जागा वाटपाचा पेच सुटला। ठाकरेंची शिवसेना 160 ते 165 तर मनसे 45 ते 50 जागांवरती लढण्याची शक्यता। माहीम, दादर, शिवडी, घाटकोपर, विक्रोळीत प्रत्येक एक जागा मनसेला मिळणार। मातोश्रीवर रात्री तिकीट वाटपावरून नाराजी नाट्य। श्रीकांत सरमळकरांच्या जावयाला तिकीट मिळाल्यामुळे अनिल परब नाराज। मातोश्रीवर उद्धव ठाकरेंकडून मध्यरात्री उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप तर आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघासह जागांचा तिढा असलेल्या ठिकाणी एबी फॉर्म देणं ठाकरे सेनेनं टाळलं। मनसे आज मुंबईतल्या उमेदवारांना एबी फॉर्म देणार। मनसेच्या संभाव्य उमेदवारांना पक्षाकडून तयारीत राहण्याच्या सूचना। उद्या संध्याकाळी 4 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी वेळ। ठाकरे बंधूंची युती जाहीर झाल्यानंतर मनसेचा आज पहिला मेळावा। राज ठाकरे मार्गदर्शन करणार। रंगशारदा इथे मनसेचा मेळावा होणार। मुंबईत भाजपकडून मध्यरात्री जवळपास 75 पेक्षा अधिक एबी फॉर्मचं उमेदवारांना वाटप। नील सोमय्या, नवनाथ बन, स्नेहल तेंडुलकरसह अजय पाटील, संधी सानप आणि तेजस्वी घोसाळकरांना उमेदवारी मिळाल्याची माहिती। पिंपरी चिंचवडनंतर पुण्यातही दोन्ही राष्ट्रवादींची आघाडी। अजित पवारांची राष्ट्रवादी 125 तर पवारांची राष्ट्रवादी 40 जागा लढवणार। आज अधिकृत घोषणा होणार। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मुंबईत एबी फॉर्मचं वाटप सुरू। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून आज उमेदवारांची दुसरी यादी जाहीर होणार। मलिक कुटुंबातनं यंदा 3 जण निवडणुकीच्या रिंगणात। नवाब मलिक यांचे भाऊ कप्तान मलिक, सून बुशरा नदीम मलिक तर बहीण डॉक्टर सईदा खान निवडणूक लढवणार। मुंबई पालिकेसाठी पवारांच्या राष्ट्रवादीची ठाकरे बंधूंना 52 जागांची मागणी असताना ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 15 ते 20 जागा देण्याची तयारी। सूत्रांची माहिती। शरद पवार आणि अजित पवार आज पुन्हा एकाच मंचावरती येणार। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या 49व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं पवार काका पुतणे एकत्रित येणार। खोपोलीतील मंगेश काळोखे हत्या प्रकरणी 24 तासात 9 आरोपी जेरबंद। आरोपींना 4 जानेवारीपर्यंतची पोलीस कोठडी तर दादांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांना अटक नाही। मुंबईतल्या विलेपार्ले स्टॅटिक सर्व्हे टीमच्या नोडल ऑफिसरला मारहाण आणि शिवीगाळ। सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी 1 जण ताब्यात। मुंबईतील प्रदूषणकारी 4 आरएमसी प्लांटवरती कारवाई। 1,87,00,000 दंड वसूल। वाढत्या प्रदूषणाच्या प्रश्नावरून उच्च न्यायालयानं कठोर भूमिका घेतल्यानंतर कारवाई। गोंदियामध्ये हुडहुडी, तापमान 9 अंशांवर। विदर्भात गोंदियाचं तापमान सर्वात थंड। सर्दी, ताप, खोकल्याच्या रुग्णांमध्येही वाढ। बुधवारी डिलिव्हरी बॉय संपावर जाणार। मुंबईत 10,000 जण सहभागी होणार। प्रति किलोमीटर 7 ऐवजी 15 रुपये देण्याची मागणी। नववर्षानिमित्तानं मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरती 12 अतिरिक्त लोकल। मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरती सीएसएमटी ते कल्याण 2 तर हार्बर मार्गावर सीएसएमटी ते पनवेल 2 लोकल धावणार। विरुद्धच्या सामन्यात स्मृती मानधना आणि शेफाली वर्माची विक्रमी कामगिरी। T20मध्ये सलामीला 150 पेक्षा अधिक धावांची भागीदारी करणारी पहिली जोडी। 5 सामन्यांच्या मालिकेत भारत 4-0 नं आघाडीवर। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।